कुऱ्हाडीच्या शहीद जाम्या तिम्या स्मारकात किसान कर्जमुक्ती व भव्य शेतकरी मेळावा. जय जवान जय किसान जय सहकारच्या घोषणेने परिसर दुमदुमला. खरीप हंगामाची देयके वेळेत द्या, कर्जफेडीला दिलासा द्या. जगदीश एरोला. कुऱ्हाडी, हिरापूर, कटंगी, मेंगाटोला, पाथरी, शिलेगाव, मलपुरी, गोरेगाव, सोनी, पेंडके पारसह परिसरातील हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती. कुऱ्हाडी येथील शहीद जाम्या तिम्या स्मारक परिसरात 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून किसान कर्जमुक्ती व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांचे कर्ज व्याज, वाढता उत्पादन खर्च, खरीप हंगामातील आर्थिक व्यवहार, शेतीमालाचे बाजारभाव, पीक विमा, सिंचन, वीज पुरवठा आणि शासनाच्या विविध शेतकरी कल्याणकारी योजनांबाबत या मेळाव्यात जोरदार चर्चा करण्यात आली. या मेळाव्याला कुऱ्हाडी, हिरापूर, कटंगी, बुद्रुक, मेंगाटोला, पाथरी, शिलेगाव, मलपुरी, गोरेगाव, सोनी, पेंडकेपार तसेच परिसरातील विविध गावांमधून हजारो शेतकरी बांधव भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यामुळे शहीद जाम्या तिम्या स्मारक परिसरात शेतकरी प्रश्नांचा मोठा आवाज घुमला. जय जवान जय किसान जय सहकारचा नारा. मेळाव्यात जय जवान जय किसान जय सहकार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेवर संस्थात्मक कर्ज, कृषी मार्गदर्शन, बाजारपेठेची माहिती, पीक विमा, सिंचन सुविधा आणि पात्रतेनुसार शासकीय योजनांचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचं यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितलं. वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाच्या बाजारभावातील चढ उतार आणि हंगामी उत्पन्नातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक दबाव निर्माण होत आहे. कर्जफेडीची क्षमता या सर्व बाबींवर एकत्रित विचार करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सरकारच्या समन्वयातून शेतकरी हित साध्य. दुर्गाप्रसाद ठाकरे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदियाचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे उपस्थित होते. खरीप हंगामाचे पैसे वेळेत खात्यावर जमा झाले तर कर्जफेड सोयीची. जगदीश एरोला. मेळाव्यात गोरेगाव खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य जगदीश एरोला यांनी शेतकऱ्यांच्या हंगामी उत्पन्नाचा आणि कर्जफेडीचा गंभीर प्रश्न उपस्थित केलेला आहे. एरोला यांनी आपल्या भाषणात खरीप हंगामातील शेतकऱ्यांची देय रक्कम मार्च ते 30 जून या कालावधीत वेळेत त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली तर शेतकऱ्यांना कर्जफेड करणे अधिक सोयीचे होईल असं मत व्यक्त केलं. शेअरच्या पैशाचे व्याज द्यावे लागणार. एरोला यांच्या वक्तव्याने आर्थिक व्यवहाराचा मुद्दा चर्चेत आलाय. जगदीश एरोला यांनी आपल्या भाषणात शेअरच्या पैशाचे व्याज द्यावे लागणार अशा आशयाचे वक्तव्य केले. या वक्तव्याच्या संदर्भात सहकारी संस्थांशी संबंधित आर्थिक व्यवहार, कर्ज व्यवस्था, शेअर भांडवल, व्याज आणि परतफेडीच्या आर्थिक जबाबदाऱ्या शेतकऱ्यांनी स्पष्ट व अधिकृत माहिती घेणे आवश्यक असल्याचा मुद्दा पुढे आला. त्याचबरोबर कटंगी बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्याचा उल्लेख मेळाव्यादरम्यान पानेश्वर हरिणखेडे, नंदलाल हरिणखेडे, कुवारलाल चौधरी, अंतराम राऊत, काका पारधी, सुरेश हरिणखेडे आणि अंकुश बघेल यांच्यासह कटंगी बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला. कर्जमुक्ती योजनांबाबत जनजागृती मेळाव्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना यासह शेतकरी हिताशी संबंधित विविध शासकीय योजनांबाबत यावेळी माहिती देण्यात आली. कर्ज व्याज आणि परतफेडीचा प्रश्न ऐरणीवर. शेतकऱ्यांसमोरील कर्जाचा प्रश्न हा केवळ कर्जमाफीपुरता मर्यादित नसून कर्जाची उपलब्धता, व्याजदर, परतफेडीची मुदत, हंगामी उत्पन्न, उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारा बाजारभाव या सर्व बाबींशी संबंधित असल्याचे मेळाव्यात स्पष्ट करण्यात आले. त्यातच बाजारभावातील चढ उतार, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, रोग, किडी, सिंचन आणि वीज पुरवठ्याचे प्रश्न यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढत आहेत. हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती. परिसरातील गावांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कुऱ्हाडी येथील या मेळाव्याला हिरापूर, कटंगी, बुद्रुक, मेंगाटोला, पाथरी, शिलेगाव, मलपुरी, गोरेगाव, सोनी, पेंडकेपार यासह परिसरातील विविध गावातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हातात हंगामी उत्पन्नाची रक्कम वेळेत पोहोचणे, कर्जफेडीचे नियोजन सुलभ होणे, पात्र शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणे आणि सहकार व शासन यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचा सूर मेळाव्यात उमटला. शेतकरी हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करत जय जवान जय किसान जय सहकार या घोषणेने मेळाव्याचा समारोप झाला. सिटी इंडिया न्यूज़साठी गोरेगाव तालुका प्रतिनिधि महादेव शिंदे. के सरकार देवेंद्र भाऊ जी फडणवीस मुख्यमंत्री साहब, दोनों उप मुख्यमंत्री महोदय, इनके द्वारा अहिल्याबाई होळकर कर्ज मुक्ति की घोषणा की गई, लेकिन बहुत सारे किसान ऐसे कि कंफ्यूज की स्थिति में है. जैसे किसान 2008 से लेकर 16-17 तक के जो किसान हैं जिनका अभी तक कर्ज माफ़ नहीं हुआ, ऐसे किसान कंफ्यूज में थे कि हमारा भी कर्ज माफ़ होना चाहिए. मैं आज इस मेळावे के माध्यम से सरकार से विनंती करता हूँ कि 2008 से लेकर 2019 तक के जितने भी किसान होंगे उनके एक सरासरी कर्ज मुक्ति करना चाहिए. एक बार किसानों का 7/12 कोरा करना चाहिए. दूसरा मुद्दा, बहुत सारा ऐसा किसानों को आ रहा था
कि पहले प्रोत्साहन की राशि मिलना था, उसके बाद में कर्ज मुक्ति की राशि मिलना था। तो ऐसा है कि कर्ज मुक्ति की जब घोषणा हो गई तो कर्ज मुक्ति की ही पहली यादी आएगी, उसके बाद में प्रोत्साहन की यादी आएगी। तीसरा मुद्दा, किसानों के पास में जो फार्मर आईडी है, फार्मर आईडी जो थंब लगाने जाते हैं वो थंब नहीं लगता। आज वो थंब लगाने की जो प्रोसेस है जमावबंदी कार्यालय पुणे से होती है, और जमावबंदी कार्यालय पुणे ने 2023-24 से लेकर 26 तक फेरफार नहीं उठाए हैं, और फेरफार नहीं उठाने के कारण आज वो थंब नहीं लग रहा है। आज के मेड़ावे के माध्यम से मैं विनंती करता हूँ, सभी हमारे जनप्रतिनिधि है, कृपया आप उन जमावबंदी कार्यालय में अपने अपने लेटर पैड पे एक एप्लीकेशन करिए कि किसानों की फार्मर आईडी का जो फेरफार है जल्दी से जल्द हो और किसानों का थंब लगे और किसानों का लाभ मिले। आज गोरेगांव तालुका में पहला कुराड़ी जिला परिषद में किसान मेला हुआ था, आज गोरेगांव तालुका में और 5 जिला परिषद में मेला बाकी है। सहारवानी, सोनी, मुंडीपार, निम्बा और घोटी, ये पूरे 6 जिला परिषद में किसान मेला होने वाला है और किसानों को हम समझ दिलाने वाले हैं।